ती टॉयलेट त्या ठेकेदाराने विकत आणायची गरज नाही. जवळजवळ 3300 कोटी रुपये आम्ही हे इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इतर काही संस्थांच्या माध्यमातून डिझेल विकत घेत असतो. परंतु आजपर्यंत त्या कुठल्याही एजन्सीकडनं आम्हाला फंड आला, CSR फंड आला नव्हता. ती बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत CSR फंडातून आम्हाला सगळ्या एसटी स्टँडवर प्रसाधनगृह तुम्ही बसून देत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही ऑर्डरच देणार नाही. तर त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या एसटी स्टँडवर प्रसाधनगृहाची CSR फंडातून देण्याची जी मागणी आहे ती पण मान्य केलेली आहे. त्यामुळे CSR फंडातून मोफत आम्हाला प्रसाधनगृह बनवून देणार आणि ह्या ठेकेदारांकडून आम्ही त्याची स्वच्छता करून घेणार. 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही ते देणार.